नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे वर्षातून 2दा भरती करावी. राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी पद भरतीबाबत शिक्षण संचालक यांनी काढलेले पत्र रद्द करून पद भरतीस मान्यता द्यावी. यासह वेतनेतर अनुदान 7व्या वेतन आयोगाच्या वेतनावर मिळावी अशा प्रलंबित मागण्यांसाठी मुख्याध्यापक संघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते. आर.बी. पाटील, अध्यक्ष धुळे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ धुळे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ धुळे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रभर राज्यभर मोर्चे काढले जात आहेत, धरणे आंदोलन होत आहे आणि या सर्व आंदोलनाच्या मागे आमच्या ज्या 4 प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये जे काही मराठी शाळांची आज ही अवस्था झालेली आहे की आज मराठी शाळा शेवटचा घटका मोजत आहेत आणि शासनाच्या जाचकाठीमुळे शिक्षक भरती होत नाही, शिक्षक कर्मचारी भरती होत नाही. याच्यामध्ये सर्वात मुख्य अडचण आणि पहिली जी मागणी आमची आहे की अगदी 15 मार्च 2024चा जो काही शिक्षकेतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काही संच मान्यता सुधारित शासन निर्णय घेतलेला आहे तर तो रद्द झाला पाहिजे. कारण 20च्या आत जर विद्यार्थ्यांची असेल तर त्या वर्गाला शिक्षक मिळणार नाही, 0 शिक्षक मिळणार आहे. याच्यामुळे डोंगराळ भाग असेल, अतिदुर्गम भाग असेल किंवा आदिवासी भाग असेल, अल्पसंख्याक शाळा असतील तिथं मात्र शिक्षकांना अभावी तो वर्ग विद्यार्थी संख्या अभावी तो बंद पडणार आहे आणि म्हणजे पर्यायी शाळा बंद पडणार आहे. अशा अनेक शाळा बंद पडणार आहे. दुसरी जी आमची मागणी की 28 मे 2025 होती की आपल्या राज्याचे शिक्षण संचालक यांनी एक पत्र काढलेलं आहे की शिक्षकेतर कर्मचारी जे म्हणजे ग्रंथपाल असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, लिपिक संवर्गाची भरती यापुढे करता येणार नाही, त्यालाही बंदी दिलेली. आणि चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये तर 11 डिसेंबर 2020ला एक शासन निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये आता कायमस्वरूपी चतुर्श्रेणी कर्मचारी म्हणजे शिपाई हा वेतन श्रेणीवर लावला जाणार नाही, तो मानधनावर लावला जाईल. अशा ज्या काही जाचकाठी त्या रद्द झाल्या पाहिजे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती वर्षातून 2दा झालीच पाहिजे. याच्या पुढचा मुद्दा आमचा की जे काही खडूपर्यंतसाठी वेतनेतर अनुदान शाळांना संस्थांना मिळत होतं तर ते 7व्या वेतन आयोगाप्रमाणे नियमित मिळालं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची आमची मागणी की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे आमचे टप्पा अनुदानावर काही शिक्षक कर्मचारी होते, विनाअनुदानित शिक्षक कर्मचारी होते ज्यांची नियुक्ती एका विनाअनुदानित असो का औषध अनुदानित असो यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे. आणि 14 ऑक्टोबर 2024च्या जो काही टप्पावाढ अनुदानाचा आदेश झाला होता त्या संदर्भात परवा शासनाने जाहीर केलेले तर त्वरित त्या पद्धतीने पुढच्या टप्प्यात अनुदान सर्व महाराष्ट्रातल्या शाळांना मिळावं अशी मागणी आमची आहे. त्यासाठी आजचं हे सर्व आंदोलन आहे. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.